शिवशंभो क्रिकेट संघ लांजा यांच्या वतीने आयोजित शिवशंभो चॅम्पियन ट्रॉफी या 2025 पहिल्या पर्वामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया। या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेसाठी सर्व आयोजक त्याचप्रमाणे प्रत्येक विषयासाठी महत्त्वाचे योगदान देणारे आमचे सर्व दाते, मग ट्रॉफीज असतील, मॅन ऑफ द मॅच स्पर्धेचे मोठे चषक असतील, रोख रक्कम प्राइज असेल, अशा अनेक ठिकाणी ज्यांचं मोलाचं योगदान या स्पर्धेमध्ये आपल्याला लाभते त्या सर्वांचे आपण पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया। या स्पर्धेसाठी आपल्याला पंच आहेत सन्माननीय आदरणीय मनोज सर, त्याचप्रमाणे गुरुप्रसाद सुतार सर, त्याचप्रमाणे पप्पू चव्हाण सर यांचं सुद्धा कालच्या दिवसामध्ये आगमन झालं होतं, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये। समालोचक करंडे सर, चेतन गुरव, त्याचप्रमाणे आपण ही स्पर्धा YouTube लाईव्ह tenniscricket.in यांच्या माध्यमातून पाहतोय आणि त्यासाठी आमचे ऑनलाईन स्कॉलर सागर आहेत, कॅमेरामन चिराग आणि अगदस यांचं सुद्धा स्वागत। या स्पर्धेसाठी बुक स्कोरर म्हणून काम पाहत आहेत प्रवीण लिंगायत पांगराड आणि सुरेश कारवणीकर। तर समालोचनामध्ये कालच्या दिवसामध्ये आज आपल्याला विश्वनाथ लिंगायत आणि त्यानंतर तर या ठिकाणी महत्त्वपूर्ण मॅच आहे, करोया मरुस्थितीचा मॅच आहे आणि मला वाटतं सेमीफायनलचा सामना आहे। या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये दोन संघ एकमेकासमोर भिडत आहेत, एका बाजूला गिरगाव तर दुसऱ्या बाजूला तुषार रायगड हा संघ आहे। तुषार रायगड संघाचा जर विचार केला तर अमेय गुरव आहेत, ओमकार गुरव, तुषार जंगम, ऋषी जंगम, मिलिंद जंगम, राज जंगम, श्रेयस जंगम, प्रथमेश, राज, विकास आणि बिपिन असे चांगले खेळाडू आहेत। तर बरोबर ऑपोजिट गिरगाव संघामध्ये अमेय मनोरे, नितीन जंगम, जतीन जंगम, प्रथमेश, सुशांत जंगम, बंसी गुरव, मयूर, सुमित, रोहित, अभिषेक, दर्शन, विवेक आणि अनिल, म्हणजे बरोबर टॉप 11 खेळाडू आपण या दोन्ही संघांमध्ये पाहणार आहोत, ज्यांचा खेळ चांगला असणार आहे। तो क्वालिटीचे प्लेयर्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील। तर टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला आहे गिरगाव संघाला। टॉस हरल्यानंतर प्रथम संधी मिळते फलंदाजी करण्याची आणि या फलंदाजीसाठी सुलामीची जोडी, दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया। जाऊया, नितीन जंगम आहेत आणि अमय मनोरे फिरून खेळण्याचा सफल होण्याचा प्रयत्न आहे, पंचाकडे दाद मागितली जाते आहे, पंच मात्र निर्णयावरती ठाम पाहायला मिळतील। एक जोरदार अपील केलं होतं, महत्वपूर्ण विकेट आहे, जाणून आहेत समोरच्या संघाचे सर्व खेळाडू, आवाज दर्जेदार पाहायला मिळाला। पंचांना प्रेशर मध्ये टाकण्याचा क्रिकेटमध्ये काही वेळेला आपण या ठिकाणी पाहायला गेलो तर अशा अनेक गोष्टी घडत असतात, अंडर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला जातो आणि कदाचित जर पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने गेलं तर फलंदाज बाद होऊ शकतो, त्या प्रकारची स्ट्रॅटेजी या ठिकाणी वापरली गेली, परंतु पंचांकडे अनुभव आहे आणि म्हणून ते दक्ष आहेत मैदानामध्ये। स्पर्धेला उंची देण्याचं काम नेहमी पंचांचं असतं, या ठिकाणी चांगला निर्णय आहे। फिरून खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटचा वापर केला आहे, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण होणार आहे। दुसऱ्या धावेची नितीन यांची मागणी आहे, वेगवान फेक केली जाते, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात। अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल या ठिकाणी संघाची धावसंख्या 2। प्रत्येक चेंडूमध्ये या मॅचची रंगत असणार आहे। एका बाजूला आपण पाहायला गेलो तर मुंबई उपनगरातील आपल्याला हा संघ पाहायला मिळतोय गुरगाव संघ, तर बरोबर रायगड जिल्ह्यातील नामवंत संघ तुषार रायगड हा संघ या ठिकाणी आपण पाहतोय। सेमीफायनलचा सामना असणार आहे, म्हणजे बरोबर या ठिकाणी कालच्या दिवसामध्ये राजापूर संघाने फायनल मध्ये प्रवेश केला आहे आणि या संघासमोर लढत देण्यासाठी कोणता संघ या ठिकाणी विजयी होईल हे प्रश्नचिन्ह आहे, त्याचं उत्तर या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। पहिल्या इनिंग मध्ये जर विचार केला तर नितीन जंगम फलंदाजी करताना पाहायला मिळतात आणि 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांच्याकडे गेलाय। इथे चांगला चेंडू आहे, गुडलँड पद्धतीचा चेंडू बाउन्स झालाय आणि बरोबर विकेटच्या हातामध्ये चेंडू विसावतोय। निर्धाव चेंडूची सांगता विकास लिंगायत, आपल्याला विनंती आहे आपण बरोबर व्यासपीठाच्या दिशेने यायचंय। विकासजी लिंगायत, तर महत्वपूर्ण मॅच मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आहे। ओहो, कट करण्याचा प्रयत्न आहे, पंचांकडे दाद मागितली जाते, पुनश्च एकदा पंचांवरचे प्रेशर टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय। मैदानामध्ये मी मगाशी सांगितलंय एक लार्ज अपील पाहायला मिळाली आपल्याला या ठिकाणी, महत्वपूर्ण विकेट असणार आहे, पंच चर्चा करतील त्यानंतर निर्णय येणार आहे। परंतु इथे जर आपण विचार पाहायला गेलो तर एक टप्प्याची बॉलिंग पाहायला मिळते आहे। नितीन जंगम सारख्या फलंदाजांना जकडून ठेवणे क्रिकेटच्या पटलावरती सोपं नाहीये, परंतु त्यांना रोखण्याचं काम या पहिल्या षटकामध्ये ज्यांचं सुरुवातीचं स्ट्राईक षटक पाहायला मिळते ओमकार गुरव यांच्याकडून चांगली स्ट्रॅटेजी वापरली आहे। योग्य टप्प्याचे चेंडू पाहायला मिळत आहेत, फलंदाजांसाठी अडचणी निर्माण केल्या जात आहेत आणि त्या निर्माण करण्याचं काम या पहिल्या षटकामध्ये ओमकार यांच्याकडून राईट आर्म ओव्हर द विकेट मारा केला जातोय।
या चेंडूवरती फटका साधला सीमारेषा भेदणार का आणि चेंडू जाणाऱ्या सीमारेषेबाहेर पंचांचा निर्णय येतोय. नितीन यांच्या बॅट मधून चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला चौकार सेमीफायनलच्या मॅच मध्ये 4 धावा. पाच चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 धावा पाहायला मिळतात, परंतु या ठिकाणी 2 वेळा एक मोठी दाद मागितली होती पंचांकडे. बॅट चेंडूचा संपर्क नव्हता. एक चांगला निर्णय आपल्याकडून पंचांकडून आपल्याला पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये. तर अंतिम चेंडू शिल्लक असताना या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये ओमकार यांचा राईट मोर द विकेट मारा फिरून खेळले आहेत. बॅटचा चांगला वापर केलाय. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळते आहे, परंतु सीमारेषेवरती तैनात तिथे ऋषिकेश त्यांच्याकडून फेक चांगली पाहायला मिळते आहे आणि लालच बुरी बला होती है, यह हमने कई बार सोचा है और देखा है मैदान के अंदर. लालच था, दूसरा रन देने का प्रयास, विकेट का पतन होता हुआ. चलो नितिन का विकेट नहीं मिला ठीक है, लेकिन अमेय का विकेट जो लेफ्ट हैंडेड बैटर है वो लेने में कामयाब. पहले ओवर समाप्ति होती यहाँ पे और सफल ओवर की समाप्ति होती. फिर चलेंगे डीजे की तरफ, सुनेंगे उनकी तरफ से गाना. गेलो तर थोड्याशा अडचणी निर्माण झाल्या होत्या नितीन यांच्याकडे, परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला. थोडेसे अग्रेसिव्ह राहिले आणि हा अग्रेसिव्हपणा मात्र थोडासा घातक ठरतोय. तिथे टेन्शन दिलंय. एक डावखुरे फलंदाज ज्यांच्या बॅट मधून कोणत्याही प्रकारच्या धावा मिळाल्या नाही आहेत, कारण सुरुवातीच्या षटकाचे 6 चेंडू नितीन यांनी खेळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगवान फेक पाहायला मिळाली आणि त्या ठिकाणी बॉलरने चांगलं काम केलंय. बॉलरच्या दिशेने थ्रो पाहायला मिळाला आणि फलंदाज अमेय बाद होत आहेत. सुशांत वन डाऊन साठी मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील आपल्याला या ठिकाणी. तर पाहूया जर्सी नंबर 18 दुसऱ्या षटकासाठी पाहायला मिळतील आपल्याला रोहन. पहिल्या षटकामध्ये आपण पाहायला गेलो तर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या बनवली गेली 7. आता एकमेकाची 7 असणं गरजेचे असणार आहे. एकतर फलंदाजांना 7 द्यावी लागेल, त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये बॉलरला 7 मिळाली तर चांगल्या प्रकारचं षटक पाहायला मिळेल. पाहूया दुसऱ्या षटकासाठी रोहन जर्सी नंबर 18 राईट मोर द विकेट मारा केला जाणार आहे. सुशांत या फलंदाजांसाठी मागच्या मॅच मध्ये सुरुवात चांगली केली होती. आल्या आल्या फटकेबाजी चांगली पाहायला मिळाली. या ठिकाणी अंडर प्रेशर मॅच असणारा सेमीफायनलचा सामना आहे. डू ऑर डाय सिच्युएशनची मॅच आणि या मॅच मध्ये कोणत्या प्रकारची फलंदाजी बळणार. डावखुरे गोलंदाज आडव्या पट्ट्याचा वापर केला आहे. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी 2 धावा मिळतील का पाहूया. दुसऱ्या धावेची मागणी होते, परंतु नितीन जाडून आहेत, थांबतायत. चांगला कॉल दिला सुशांत यांच्यासाठी. चलो ठीक है, इस गेंद पे 1 रन मिला हरकत कोई बात नहीं है, लेकिन आने वाले और हमें खेलना है, लास्ट तक खेलना है और इसीलिए अच्छा कॉल दिखता हुआ नितिन की तरफ से सुशांत के लिए. धावा मात्र 1 मिळेल. या चेंडूवरती संघाची धाव संख्या होणार 8. कोण कोणाची राहील वाट या मॅच मध्ये, सुरेख वाट पाहायला मिळते का पाहूया. योग्य विचार, योग्य माणसांची साथ आणि योग्य पायवाट ही माणसाला आयुष्यामध्ये मागे येऊ देत नाहीये, परंतु या ठिकाणी योग्य साथ द्यावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. तर बॉलिंगच्या मार्कवरती रोहनला पाहतोय. चांगला चेंडू आहे. वाईड राईड करता प्रयत्न होता, बीट होता. स्लोअर पद्धतीचा चेंडू, गती परिवर्तन, चेंज ऑफ स्पेस पाहायला मिळालं या ठिकाणी आणि डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्या स्थिरावते, धावसंख्या होईल 8. दुसरं षटक प्रगतीपथावरती, परंतु समोर एक चांगले फलंदाज ज्यांच्याकडे क्रिकेटचा चांगला एक्सपिरियन्स आपण पाहिलाय, अनेक मॅच मध्ये चांगली कामगिरी, ते नितीन समोर आहेत. इथे मात्र फटका सजलाय, ताकदीचा वापर आहे. ओहो, व्हाट अ कॅच, टर्निंग पॉइंट ऑफ दिस मैच. ये कॅच रहेगा. काय जेल टिपलाय, नेत्रदीपक काम पाहायला मिळतं या ठिकाणी. सुरेख जेल टिपलाय. नितीन मात्र पाहतच राहिलेत आणि त्याचं कारण आहे सीमा रेषेवरती घेतला गेलेला जेल. ऐकूया डीजे.
बल्कि दुश्मन की शोर से पता चलता है आणि तो शोर मैदानामध्ये झाला होता, कारण एक मोठा प्राइज विकेट घेण्याचं काम मोक्याच्या क्षणी इम्पॉर्टंट मॅच मध्ये अतिशय जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. योग्य टप्प्याचा चेंडू होता, ताकदीचा वापर केला, बॉटमहँडचा वापर केला, परंतु चेंडू मात्र सीमारेषा भेदू शकला नाही, कारण सीमारेषेजवळ असणारे खेळाडू आपण त्यांना पाहतोय त्यांच्याकडून अतिशय चांगल्या प्रकारचा झेल झालाय. थोडीशी उंच उडी मारली आहे, सीमारेषेला निरखून पाहिलाय, मी सीमारेषेपासून बाहेर आहे म्हणजे सीमारेषेच्या आतमध्ये आहे आणि इथे मात्र झेल डिबला आहे, माघारी जावं लागणार आहे, डकआउट मध्ये जावं लागेल. गोल्डन विकेट होता ते घेण्याचं काम रोशन यांनी जर्सी नंबर 18. पुन्हा एकदा बॅट हवेमध्ये फिरली जाते, बॅट चेंडूचा संपर्क होत नाही. मित्रांनो, दोन्ही संघांसाठी एक महत्वपूर्ण मॅच आहे, डू ऑर डाय सिच्युएशन असणार आहे आणि या ठिकाणी दोन महत्वपूर्ण फलंदाज दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये अमेय बाद झाले. तर बरोबर येणाऱ्या षटकामध्ये नितीन यांचा चांगला झेल टिपला गेलाय, मॅच मध्ये परतण्याची संधी असणार आहे. थोडासा बॅकफूट वरती गिरगाव संघ आपल्याला पाहायला मिळेल, पंचांकडे दाद मागितली जाते आहे, एक लाऊड अपील पाहायला मिळते या ठिकाणी आपल्याला, परंतु पंच मात्र दाद फेटाळून लावतायत. चांगली बॉलिंग पाहायला मिळते आहे. क्रिकेटमध्ये टप्पा आणि आपण जर बाहुबली पिक्चर पाहिला तर कडप्पा यांचा जर विचार केला तर या ठिकाणी योग्य टप्पा पाहायला मिळतोय. समोरच्या संघाला अडचणीमध्ये टाकण्याचं काम रोशन गोलंदाज करतायत. दुसऱ्या षटकामध्ये पहिलं षटक अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं ते ओमकार यांनी आणि त्यानंतर रोशन बॉलिंगच्या मार्कवरती जर्सी नंबर 18 परिधान केलाय. इनसाइड आउट फटका दर्जेदार आहे. क्षेत्ररक्षक असतील चेंडू खालती डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला फीड केला जाईल, तोपर्यंत एक धाव पूर्ण होते आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं कम्युनिकेशन पाहतोय आपण या ठिकाणी, चांगला कॉल दिलाय. एका बाजूला सुशांत आहेत तर बरोबर न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाले होते स्वप्नील यांच्याकडून. 2 षटकं संपतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या आपण पाहूया या ठिकाणी. धावसंख्या होती आहे धावसंख्या 9, म्हणजे या षटकामध्ये केवळ 2 धावा दिल्या आहेत आणि नुसत्या 2 धावा दिल्या नाहीत मित्रांनो. या ठिकाणी जो मोठा विकेट होता नितीन जंगम यांचा, ज्याने मागच्या 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता, त्यांना चंबूचा रास्ता दाखवलाय. अतिशय चांगली बॉलिंग पाहायला मिळते आहे, पॉझिटिव्ह अप्रोच या ठिकाणी चांगला पाहायला मिळाला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण रायगड संघाचा विचार केला तर सांघिक कामगिरी जबरदस्त पाहायला मिळते आहे. तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा ओमकार ज्यांनी पहिलं षटक चांगल्या प्रकारे हाताळले, या ठिकाणी तिसऱ्या षटकासाठी वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या तर संघाकडून तिसरं षटक टाकण्याची जबाबदारी त्यांच्यावरती दिली झाली. आतापर्यंत चांगलं काम केलं आहे आपल्या संघासाठी. एक महत्वपूर्ण मॅच आहे, 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार आहे. गिरगाव संघाला असं कॅप्टनने सांगितले टॉस मध्ये, परंतु या ठिकाणी तोच विचार चांगला पाहायला मिळाला. फ्लिक केला चेंडूला, हलक्या हाताने डिफेन्स केला, या चेंडूला 2 धावा निश्चितच मिळणार आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण होत आहेत. पेक चांगली पाहायला मिळते, परंतु वेळ होता दोन्ही फलंदाजांकडे. हलक्या हाताने ढकललं होतं चेंडूला या शॉर्ट मिड विकेट मध्ये आणि तिथे मात्र आपण डीप मध्ये क्षेत्ररक्षण पाहतोय. डीप स्क्वेअर लेग असेल, डीप मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दिशेने तर 2 खेळाडू चेंडूवरती येत आहेत, फील्ड करणार थ्रो करणार. तोपर्यंत या दोन्ही फलंदाजांनी मात्र या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या आहेत. संघाची धावसंख्या सुद्धा असणार 11. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे, सक्सेसफुल पाहायला मिळत आहे. चेंडू उगलो होतोय मैदानाच्या बाहेर 4 धावांसाठी. दणदणीत कणकणीत चौकार पाहायला मिळतोय. थर्डमॅन दिशेमध्ये 4 धावा. फलंदाजांचा विचार चांगला पाहायला मिळतोय. अशक्यला शक्य करून दाखवण्याची धमक तुमच्यामध्ये असेल मित्रांनो. आयुष्याच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही नापास होणार नाहीये. या ठिकाणी फलंदाज पास होत आहेत, चौकार मिळतोय, 4 धावा मिळतील. खेळामध्ये बघा मित्रांनो, ज्याच्याकडे हिंमत त्यालाच किंमत आणि किमतीचा खेळ आहे तो क्रिकेट. कोणत्याही खेळामध्ये तुम्हाला स्वतःची किंमत सिद्ध करायची असते, तुमच्या खेळाचं चांगलं प्रदर्शन करायचं असतं. 1 विकेट गेला हरकत नाहीये. येणाऱ्या फलंदाजांना स्वतःच्या खांद्यावरची जबाबदारी घेत असताना फलंदाजी करावी लागेल, कारण तुमच्या समोर असणारा तुषार रायगड हा संघ सुद्धा तेवढ्याच ताकदीचा संघ असणार आहे. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. एका बाजूला आपण पाहायला गेलो तर ऋषिकेश आहेत, ओमकार आहेत, असे दर्जेदार खेळाडू आहेत. हार्ड हिटर बॅटर आपण त्यांच्याकडून पाहतोय. तर सुरुवातीला गिरगाव संघामध्ये हार्ड हिटर बॅटर होते, ते मात्र बाद होत आहेत. थर्ड मॅन शॉट, थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू आहे.
फीड केली जाईल या ठिकाणी डायरेक्ट हिट पाहायला मिळते. तर दुसरी धाव घेण्याचा स्वप्नील यांचा प्रयत्न होता. चांगला कॉल म्हणावा लागेल सुशांत यांचा, कारण सुरुवातीच्या षटकांमध्ये जो महत्त्वपूर्ण 2 विकेट होत्या त्या गमावल्यानंतर प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न, खराब चेंडूंचा समाचार, अशा प्रकारची स्ट्रॅटेजी वापरली जाते. खराब चेंडूसाठी तुम्हाला थांबावं लागेल, वेळ द्यावा लागेल आणि वेळ दिल्यानंतर तुमच्याकडून खेळ चांगला होणं गरजेचं आहे. परंतु जे महत्त्वपूर्ण बॅटर आहेत स्वप्नील आणि सुशांत यांच्यामध्ये कम्युनिकेशन चांगलं असणं गरजेचं आहे. या ठिकाणी ओमकार राईट आर्म वर विकेट मारा, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आहे. शॉट पॉईंटच्या दिशेने आपण क्षेत्ररक्षण पाहतोय, बरोबर किपरच्या डोक्यावरून फेक होते आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण होतील. संघाची धावसंख्या या 2 धावांनी धावसंख्या 19. सुरुवातीच्या षटकांमध्ये कालच्या दिवसामध्ये जर आपण एक सांगावंसं वाटतं या ठिकाणी, कारण विश्वनाथ सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये त्यांचा संघ कायम बॅकफूट वरती राहिला होता फलंदाजी करताना, परंतु येणाऱ्या 2 षटकांमध्ये चांगल्या प्रकारची बॅटिंग, हार्ड हिटिंग फटकेबाजी आपण त्यांच्याकडून पाहिले आणि निश्चित धावांचा आलेख वाढवला गेला. त्याच प्रकारची स्ट्रॅटेजी या ठिकाणी वापरली जाईल. थोडासा स्लाइस झाला चेंडू डीप कव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण होईल या ठिकाणी, 1 धाव पूर्ण होईल. पंचांचा निर्णय येतो, षटक संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर गिरगाव संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. टॉस झाल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या होते 20 आणि त्यानंतर पुनश्च एकदा समालोचनामध्ये जोडले जातील आमच्या बरोबर करंडे सर. आपण त्यांचा सुद्धा आवाज ऐकणार आहोत आणि या मॅच मध्ये कोणत्या प्रकारचे स्ट्रॅटेजी वापरले जातील, कोणते निर्णय महत्त्वाचे ठरणार आहेत, फलंदाजाने केलेल्या चुका, या सर्वांचं उत्तर आपण त्यांच्या वाणीमधून ऐकणार आहोत. धन्यवाद चेतन सर. 3 षटकांचं सुमधुर वाणीमध्ये आपण समालोचन या ठिकाणी आम्हाला ऐकवलं. तर राहिलेले 2 षटक आहेत, या 2 षटकामध्ये मोठी फटकेबाजी जर पाहायला मिळाली तर धावसंख्या 50च्या वर जाऊ शकते आणि नंतर मात्र सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकते, ते म्हणजेच गिरगाव संघाचं. तर दुसऱ्या बाजूला देखील तगडा संघ आहे. तर सुशांतकडे देखील ती क्षमता आहे मोठे फटकेबाजी करण्याची. नवीन गोलंदाज मैदानावर दाखल झालाय 4थं षटक घेऊन राज. स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज स्वप्नील बन्सी, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज सुशांत. तर गोलंदाजी मार्ग तयार आहे गोलंदाज राज. यावेळेला मात्र बीट केलंय चेंडू आता ओमकार गुरवच्या ग्लोव्ज मध्ये. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतो 4थ्या षटकातील. मोठी फटकेबाजी नक्कीच करावी लागेल, कारण समोर देखील त्या ताकडीचा संघ आहे, तो म्हणजेच तुषार रायगड हा संघ. अनेकदा दोन्ही रायगड 11. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा आहे, चेंडू मात्र व्याच्या पटत नाही. क्षेत्ररक्षक आहे तैनात. कोकणच्या दिशेने चेंडू होईल ट्रॅव्हल, तोपर्यंत मात्र 1 धाव घेतली गेली आणि एका धावेने संघाची धावसंख्या पाहायला मिळते 21 धावा. 2 गडी बाद 21. 4थं षटक सुरू असताना आता मात्र सुशांतला आक्रमक व्हावं लागेल. ती क्षमता या बाहुबली खेळाडूकडे आहे आणि मागच्या सामन्यामध्ये आपण त्याची फलंदाजी पाहिली देखील आहे. आडव्या बॅटने खेळलेला फटका, यावेळेला मात्र 1 धाव नक्कीच मिळेल. क्षेत्ररक्षक हो, यावेळेला मात्र चूक घडली, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा देखील झालाय प्रयत्न. तू मी करता करता यावेळेला मात्र रनआउटचा धोका देखील आहे. परत पंचांकडे मागितले दाद. पंच फारच दक्ष आहेत सुतार बंधू. यावेळेला मात्र नाबाद ठरवतात पंच. पुन्हा एकदा यावेळेला मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जाण्याची पंच यावेळेला अवांतर घोषित करतायत. अवांतर संघाच्या खात्यात मात्र 1 धावेची भर पडली. धावप्रकार धावा आहे 24 धावा. 2 गडी बाद 24. 4थं षटक सुरू असताना कोणता संघ राजापूर संघासमोर फायनल मध्ये दाखल होईल? एका बाजूला गिरगाव तर दुसऱ्या बाजूला आहे संघ
रायगड 11 तुषार आल्यानंतर काटपीटच्या साईडने मारला फटका, नेत्रदीपक फटका, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये तैनात, तो ट्रॅव्हल करेल तोपर्यंत एक धाव घेतली गेले आणि कव्हरसाठी देखील क्षेत्ररक्षक आलाय, त्यामुळे एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय आणि या एका धाव्याने संघाची धावसंख्या 25 झालेली पाहायला मिळते. या षटकाचा विचार करता आतापर्यंत 4 चेंडू टाकले गेले, तर म्हणजे चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आणि आतापर्यंत 5 धावा त्याने खर्च केल्या, तर म्हणजेच नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. हो, यावेळेला मात्र बनशीचा मोठा फटका खेळायचा आहे, चेंडू मात्र बॅटच्या पट्टीत नाहीये, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. जकडून ठेवलंय बनशी सारख्या मोठ्या फलंदाजाला, मोठ्या पटक्यांपासून गिरगाव संघाला वंचित ठेवलं गेलंय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील आणि यानंतर मात्र शेवटचं षटक टाकलं जाईल. शेवटचा चेंडू यावेळेला फटका सजावला, क्षेत्ररक्षक आहे तैनात, परंतु त्याला बीट करून चेंडू गेला वन बाउन्स सीमारेषा पार. तुषार त्या ठिकाणी होता तैनात, गॅप शोधला गेला आणि चेंडू गेला सीमारेषा पार. वाढदिवस आणि समाजाच्या वतीनं चंदनजी गांधी यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर धावपळकावर धावा आहेत 29 धावा, 2 गडी बाद 29. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्ग गोलंदाज ऋषी जंगम, ट्रॅकिंग इथला फलंदाज सुशांत, रिव्हर्स अटेम्प्ट करताय, चेंडू मात्र बॅटच्या पट्टीत नाही, या वेळेला मात्र रनआउटचा धोका देखील आहे, परतावे लागेल माघारी सुशांत याला. ज्या विकेटला क्रिकेटच्या पटलावर सुसाईड म्हटलं जातं, त्या सुसाईडच्या रूपामध्ये मात्र यावेळेला सुशांतला परतावं लागतंय. तिसऱ्या विकेटचं यावेळी झालंय पतन. ऐकूया सुमधुर संगीत एसटीजे. चंदनजी गादी आपण डीजे लावायचंय.
पुढील चेंडू यावेळेला फटका सुरेख सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. हो परंतु त्याला बीट करतोय चेंडू. दुसऱ्या धावेचा देखील झालाय प्रयत्न आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या पाहायला मिळते. एकतीस धावा. या षटकातलं शेवटच्या काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ऑन साईडला मारल्यानंतर फटका काऊकांच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तैनात. तोपर्यंत मात्र एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा देखील झालाय प्रयत्न आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या केली 33 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील. फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे तैनात. पकडला जाईल का झेल हे देखील पाहायचं आहे. पकडला गेला झेल. समाप्त होईल फलंदाजाचा खेळ. माघारी परतावं लागतंय सुमित याला. 33 धावा करून 34 धावांचं लक्ष आहे. म्हणजे रायगड संघासमोर धावा रोखल्या की धावा चेस केल्या जातील हे देखील ऐकूया. वाटलं होतं एका बाजूने रायगड आणि दुसऱ्या बाजूने गिरगाव. 2 बलाढ्य बलवान संघ आहेत. परंतु ज्या 2 महत्वाच्या विकेट होत्या त्या स्वतः बाद झाल्यानंतर पूर्णपणे वर्चस्व लागलं बॉलिंग मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये रायगड संघ. आणि त्याचं कारण आहे प्रत्येक गोलंदाजाने केलेला योग्य बॉलिंगचा टप्पा आणि तिथे मात्र धावा कमी बनवल्या गेल्या आहेत. 34 धावांचं आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी पाहायला मिळतील आपल्याला. चला फलंदाज पाठवा रायगड. विनंती आपल्याला ओमकार.
30 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. खरं तर गोलंदाजांनी कमर तोडले गिरगाव या संघाचे, ज्या संघाने चांगला परफॉर्म केला होता आजच्या दिवसामध्ये, चांगल्या संघाला पराभूत करण्याचा त्यांनी करिश्मा केला होता. परंतु या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये नितीन जंगम स्वतः बाद झाले आणि तिथून मात्र बॅकफुट होते आपल्याला पाहायला मिळाला गिरगाव संघ. परंतु मित्रांनो, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. अनेक वेळा पाहिला आपण लो स्कोर मॅच या बिग बजेट बसतात आणि ती बिग बजेट मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल का, हा प्रश्न आहे. त्याचे उत्तर आपण येणाऱ्या 30 चेंडू मध्ये पाहणार आहोत. 30 चेंडू 34 धावांची आवश्यकता आहे. कदाचित या मॅच मध्ये 50+ धावा बनल्या असत्या तर एक बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळाला असता. पाहूया पहिल्या षटकासाठी स्वतः नितीन जंगम बॉलिंगच्या मार्कवरती, तर त्यांना खेळण्यासाठी असणाऱ्या समोर ओमकार. सलामीची जोडी आपण पाहतोय रायगड तुषार संघाकडून. ओमकार आणि तुषार ही सलामीची जोडी पाहतोय. मागच्या मॅच मध्ये चांगलं काम केलं होतं, बॉलिंगच्या जोरावरती एक मॅच जिंकला होता, परंतु या ठिकाणी सुद्धा चांगला परफॉर्म केलाय आणि निश्चितच सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने आहे. पंचांना विनंती आहे, चला मॅच फिटअप करा. दोन्ही संघातील खेळाडूंना सूचना द्यायच्या आहेत. आपण या ठिकाणी पंच पाहतोय गुरुनाथ आहेत आणि त्यांचे सहकारी बंधू मनोज सुतार या ठिकाणी पंच म्हणून काम पाहतात. संपूर्ण स्पर्धेमध्ये पंचांचा रोल खूप महत्वाचा असतो मित्रांनो, आणि तेच पंच आहेत. एका बाजूला गुरुनाथजी आणि दुसऱ्या बाजूला मनोजजी. समालोचनामध्ये आहेत करंडे सर जोडले जातील. या ठिकाणी पानपट्ट्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन नाही या चेंडूला आणि चेंडू सीमारेषा भेदणार का, परंतु डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने असणारे खेळाडू या ठिकाणी येतात. डीप फाईन लेग मध्ये चेंडूला फील्ड केला जाईल तोपर्यंत वेळ होता. दोन्ही फलंदाजांकडे 2 धावा धावून पूर्ण केल्या आहेत. तर विनंती असणार आहे, तर राजापूर संघाला विनंती आहे, आपण सुद्धा तयार राहायचंय. काही क्षणामध्ये आपण ही इनिंग संपल्यानंतर आपण मॅच ऑन करणार आहोत. ग्रँड फायनलचा सामना असणार आहे आणि या ठिकाणी थोडासा वेळ दिला जाईल संघातील खेळाडूंना. इथे मात्र इनसाइड आउट आहेत. कव्हरच्या डोक्यावरून दणदण करत चेंडू जाणार आहे सीमारेषे बाहेर. चौकार, गेंद तीज कमजोर और बल्लेबाज ने लगाया जोर, ये लगा शानदार फोर. कर्णधार आपल्याला विनंती आहे, आपण प्लेइंग 11 द्यायचे आहे. एक रुरल गटामधील संघटना म्हणजे ग्रामीण मधील एक संघ आपण पाहतो राजापूरचा. तर खुल्या गटातील संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. फायनल मध्ये प्रवेश करणारा कोणता संघ असणार आहे? तुषार रायगड हा संघ असेल. त्याच्याबरोबर गिरगाव संघाचा जर विचार केला, टॉस आल्यानंतर बॅटिंगची संधी निर्माण झाली. संधीचं खरं तर सोनं करायचं होतं, परंतु एका स्वतःच्या पायावरती धोंडा मारण्याचं काम केलं, ते म्हणजेच अमेय आणि दुसऱ्या धावेची गरज नव्हती. कॉल होता नितीन यांचा. तिथे विकेट गेल्यानंतर बॅकफुट वरती आपण पाहिलं या संघाला. तर पहिल्या षटकामध्ये दिन लो पुलटा चेंडू होता, त्याचा समाचार घेतला जातोय. रेस लागले खरं तर चेंडू आणि क्षेत्रक्षामध्ये, परंतु चेंडूला फीड केला जाईल सीमारेषेमध्ये. डीप मिड विकेट आणि स्वेलेकच्या क्षेत्रामध्ये फीड केला जातोय. 2 धावा पूर्ण होतील. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक आहे आणि या पहिल्या षटकामध्ये फलंदाजांना हात खोलण्याच्या संधी असतात, परंतु देवा त्यांच्या समोर तेवढ्याच ताकदीचे गोलंदाज पाहायला मिळतात. त्या थोडेसे फटक्यांमध्ये सुद्धा कमतरता पाहायला मिळते. रिव्हर्स अटेम्प्ट केला, ओहो शानदार फटका आहे. चेंडू मात्र सीमारेषे बाहेर जाईल 4 धावांसाठी. पाहतोय आपण या ठिकाणी तुषार रायगड या संघाचा पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चांगला डिफेन्स केला. या चेंडूला डीप कव्हर मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांनी पुनश्च एकदा 2 धावा पूर्ण केल्यात. रुपेश वणकर आपल्याला विनंती आहे, आपण कॉम्बॉक्स मध्ये या. विश्वनाथ लिंगायत आपली वाट पाहत आहेत. रुपेश वणकर आपल्याला विनंती आहे, आपण कॉम्बॉक्स मध्ये या. विश्वनाथ आपली वाट पाहत आहेत. तर पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 34 धावांचा पाठलाग करताना 14 म्हणजे अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. आणि दुसऱ्या षटकामध्ये आहेत आमच्या बरोबर जोडले जातील करंडे सर. धन्यवाद सर. चांगली कामगिरी करावी लागेल. बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेला होता म्हणजे तुषार 11 रायगड संघाकडून.
पहिल्या षटकाचा विचार करतो 14 धावा कुठल्या गेल्यात नितीनच्या षटकामध्ये. त्यातून पुढे 20 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू 20 धावांची आवश्यकता. दुसरं षटक घेऊन कोण ते पाहायचं आहे. जतीनच्या हाती चेंडू सोपवला गेलाय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तयार आहे तो म्हणजे तुषार. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज ओमकार गुरव. दुसरं षटक बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय. कोणता संघ दुसरा फायनलिस्ट होईल? एका बाजूला रायगड तर दुसऱ्या बाजूला गिरगावचा संघ. जतीन चेंडूला सन्मान दिलाय. चांगली परिभाषा आहे. 24 चेंडू 20 धावांची आवश्यकता असताना यावेळेला मात्र सावध पवित्र खेळताना दिसतोय तो म्हणजे तुषार. पुन्हा जतीन. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला मान्यवर प्राप्त होत आहेत. सन्मान्य आदरणीय मंगेशजी लांजेकर, आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. मंगेशजी लांजेकर, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठाकडे या. आणि विनंती करतोय आपल्याला सन्मानपूर्वक. या ठिकाणी नगरसेवक आहेत मंगेशजी लांजेकर, या स्पर्धेसाठी उपस्थित राहत आहेत. आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचे. पुढील चेंडू या वेळामध्ये आडव्या बॅटने खेळण्याचा झालाय प्रयत्न फसलाय. जतीन चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. मी मोहनजी तोडकर यांना विनंती करतोय की आपण मंगेशजी लांजेकर यांचं आपण या ठिकाणी स्वागत करून घ्यायचंय. मोहनजी तोडकर आडव्या बॅटने खेळण्याचा झाला प्रयत्न. फायनलच्या दिशेने चेंडू वळवायचा होता. चेंडू मात्र बॅटच्या पट्टीत येत नाही. जतीन चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. ओपनिंगची जोडी मैदानावर आहे तुषार आणि मंगेशजी लांजेकर यांचं या ठिकाणी स्वागत केलं ते. फटका सुरेख, टायमिंग प्रॉपर. तुषारच्या बॅट पुण्याला या टुर्नामेंट मधला पहिला षटकार. कारण पहिल्या 2 सामन्याचा विचार करता तुषारची बॅट शांत होती, पण त्याला माहिती आहे स्वतः संघनायक आहे. कारण तुषारला देखील माहिती आहे अंतिम सामन्यामध्ये आपल्या संघाला प्रवेश मिळवून द्यायचा आहे आणि तोच प्रयत्न त्याने यावेळेला केलाय. अंतिम सामन्यामध्ये त्याची बॅट तळपताना पाहायला मिळते. चांगली साथ पाहायला मिळते ती म्हणजेच ओमकार गुरवेला त्यांनी दिलेली. ओमकार लिंगायत आडिवरे, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठाकडे यायचे. ओमकार लिंगायत. पंच दिशेने चेंडू कट केलाय. डायरेक्ट हिट पाहायला मिळते. यावेळेला मात्र हलकस अपील देखील केलं गेलंय. ओमकार लिंगायत आडिवरे, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठाकडे या. आणि एका धावेने संघाची धावसंख्या पाहायला मिळते 23 धावा. बिनबाद 23. 34 धावांचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या 2 षटका दरम्यान अजून 3 षटकांचा शिल्लक आहे खेळ.
चला पंच सामना सुरू करून घ्या. दरम्यान तिसरं षटक घेऊन आलाय स्वप्नील बनसी. गोलंदाजी मार्कवर तयार असेल त्याच्या समोर आहे स्ट्रायकिंग इंडिया फलंदाज तुषार. नॉन स्ट्रायकिंग इंडिया फलंदाज आहे तो म्हणजेच ओमकार गुरव. 23 धावा म्हणजेच 18 चेंडू 11 धावांची आहे आवश्यकता. चेंडूला कट केलाय. चेंडू आता पॉईंटच्या दिशेने. 1 धाव नक्कीच मिळेल. एका धावाने संघाची धावसंख्या केली 24 धावा. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलाय. अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. कोणता संघ सेमीफायनल फायनल मध्ये दाखल होईल तो म्हणजे राजापूर संघासमोर कोणता संघ खेळेल. एका बाजूला रायगड तर दुसऱ्या बाजूला संघ आहे सिंधू तुषार 11 रायगड वर्सेस गिरगाव. यावेळेला फटका प्रॉपर आहे. टायमिंग आहे प्रॉपर. या फटक्यावर मिळतील 6 धावा. चेंडू गेला आउट ऑफ पार्क. ओमकार गोळच्या बॅटमॅनला खणखणीत षटकार. आवश्यकता आहे. चौकारा आणि षटकाराशी सामना संपवेल का तो म्हणजेच ओमकार गुरव. मोठी क्षमता आहे. आतापर्यंत 3 सामने तो खेळलाय. त्या 3 सामन्यापैकी 2 सामन्यामध्ये त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालाय. रिव्हर्स अटेंड केला. यावेळेला मात्र जतीन त्या ठिकाणी होता. पहिल्या विकेट झालंय पतन. त्याने कोणतीही चूक केली नाहीये. ओमकार गुरव बॅक टू द पेव्हिलियन. ऋषी जंगम नवीन बॅटर मैदानावर दाखल होताना पाहायला मिळतोय. नक्कीच मागच्या सामन्याप्रमाणे षटकारांनी सामना संपवण्याचा त्याचा प्रयत्न असेल. चार धावांची आवश्यकता. बन्सीने आपल्या संघासाठी पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. फटका सुरेख सजवलाय. पुन्हा एकदा बाहुबली स्टाईलने षटकारांशी हा सामना या ठिकाणी संपवलाय. तो म्हणजेच चौकारांशी सामना संपवलाय. तो म्हणजेच ऋषी जंगम याने विजयी संघाचं अभिनंदन. तर अंतिम सामन्याआधी रायगड संघाला असतील शुभेच्छा.